आपल्याला माहित आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षामध्ये या देशाला परमवैभव प्राप्त होणं या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केली. संपूर्ण देश डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आज पूर्ण डिजिटलाइज झाला याची आपणा सर्वांना कल्पना आहे. आपल्याला याचीही कल्पना आहे की आज आपण पाहतो UPI सारखा जे ट्रान्झॅक्शन आहे ते UPIचं ट्रान्झॅक्शन एका सेकंदाला 4830 ट्रान्झॅक्शन होतात. त्याचा अर्थ पूर्ण दिवसामध्ये 43 कोटी एवढी ट्रान्झॅक्शन आज या देशामध्ये होतात. आज देशभरामध्ये नाही तर जगामध्ये होणारी सर्व ट्रान्झॅक्शन जेव्हा आपण पाहतो त्या ट्रान्झॅक्शन्सपैकी जवळजवळ 50% जास्त ट्रान्झॅक्शन फक्त भारत देशामध्ये होतात. हा एवढा मोठा बदल हा आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये हा तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय. तुम्ही आम्ही सर्वजण हे पाहतो. वन नेशन वन ग्रीड या माध्यमातून पूर्वी या देशामध्ये विजेचा फार मोठा तुटवडा होता आणि त्यामुळे काँग्रेसच्या काळामध्ये लोड शेडिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं. विजेचं उत्पादन हे त्या काळामध्ये फक्त 45% पर्यंत होतं. आज हे विजेचं उत्पादन हे जवळजवळ 85% जास्त झालेलं आहे. जेवढी मागणी तेवढा पुरवठा या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये विजेच्या उत्पादनामध्ये सुद्धा या देशामध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये सुरुवात झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टी, प्रदूषणाचा होणारा त्रास, जगामध्ये असणारी परिस्थिती लक्षात घेता सौर विजेच्याही माध्यमातून विजेची निर्मिती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय पंतप्रधानांनी विविध योजनांच्या माध्यमातून देशातील असणारा छोटा घटक आणि देशातील असणारे उद्योजक या सर्वांना सुद्धा सौर ऊर्जेचा देशाला होणारा फायदा हा लक्षात घेता कुसुमसारखी योजना असेल किंवा आता आपण सर्वांनी पाहिलं असेल की नव्याने सुरू केलेली आदरणीय पंतप्रधानांनी प्रत्येक घर तुझ्या घरावरती आपण सौर ऊर्जा लावू शकतो अशा पद्धतीच्या योजना ही संपूर्ण देशभरामध्ये सुरू केली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सौर ऊर्जेमधलं असणारं आपलं योगदान हे सुद्धा जगामध्ये एक अव्वल असेल यात काहीच शंका नाही. देश आणि देशातील असणारी सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे. म्हणून मेक इन इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण शस्त्रास्त्र असतील किंवा लागणारी यंत्रसामुग्री असेल की जी युद्धासाठी लागते त्या सर्व विषयामध्ये विशेष प्रयत्न हे आदरणीय पंतप्रधानांनी केले आणि आज देशामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या देशामध्ये या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीत निर्यात करण्याचं काम सुद्धा आपल्या देशामध्ये केलं जातं. माहीत आहे तिथलं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्याला नव्याने जर तयार करायचं असेल तर कोस्टल रोड होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि कोस्टल रोड MSRDच्या माध्यमातून तयार करण्याची भूमिका ही या सरकारच्या माध्यमातून केली गेली आहे. कोस्टल रोड एकदा तयार झाला की कोस्टल रोडवरून मोठ्या प्रमाणामध्ये जी पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ज्या व्यवस्था आपण ज्याला वाहतुकीची चांगली व्यवस्था ज्याला म्हणतो ती करण्याचं काम हे त्या माध्यमातून होईल. अनेक विषय जे आहेत ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार करणे योग्य आहे. जसं सिंधुदुर्गामध्ये पाणबुडीच्या संदर्भामध्ये विचार केला जातो आहे. इथे सुद्धा चांगलं मत्स्यालय निर्माण व्हावं या संदर्भातला विचार केला जातो आहे. प्रत्येक भागांमध्ये असणारी तिथली असणारी अपॉर्च्युनिटी ही लक्षात घेऊन त्या ठिकाणी पर्यटनाला आवश्यक असणारे विषय कसे हाताळता येतील त्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या कोकणासाठी एक विशेष असं महामंडळ तयार करण्याची सुद्धा घोषणा केली आहे.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.